आता असं चालत 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 जायचं परत आणि यायचं. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज चाललोय तिरुपतीला. गाडी वगैरे पूजा वगैरे सगळं करून लगेज भरून गायब चाललोय. एक 2-3 दिवसाची काहीतरी ट्रिप आहे, फॅमिली सोबत आहे. फॅमिली फ्रेंडली व्लॉग राहणार आहे पूर्ण. सो फॅमिलीसोबत एन्जॉय करा, सगळं करा, निवांत राहा आणि वॉच मनोज बेबी ब्लॉग्स. स्टे ट्यून्ड. तर मग आता इथं घट्टप्रभा रेल्वे स्टेशनवरती आले, कारण काय ट्रेनचं नामोनिशान नाही. कधी भेटते ट्रेन काय कोणाला माहीत नाही. हे स्टेशन वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे अजून. मग त्यामुळं इकडनं ट्रेन बुक केली, इकडनं जायचं. आता बघू कसं काय होते. लय दिवसानं ट्रेनमध्ये मी पण ट्रॅव्हल करणार आहे आणि असं काय तर आउटफिट आहे आपल्या. बघा. तर आता फायनली पप्पा पण चाललेत आणि हे ट्रिपमध्ये मी, दादा, चाची, आजी आणि माझी आणि एकटी दुसरी चाची आहे. आम्ही किती 1 2 3 4 5 जण चाललोय. तर आता घट्टप्रभामध्ये होतो, वेट करालोय ट्रेनची. ट्रेनला अजून लागणार कमीत कमी 1 तास. आणि असं काय तर कुठं आहे ते? इथं. तर असं इथं काय तर फिरत बसलेलो, फोटोज वगैरे काढायचे होते पण ट्रायपॉड बॅगेत विसरलो. तर आता आणि परत तिथं चाललोय आणि ट्रायपॉड घेतले. फोटो काढायचो. काय काम आहे? बाहेर चालले, कशाला चालले? फोटो काढाय, व्हिडिओ करा, तेवढंच काम आहे आपलं, तेच करायचं. तर मग आता फोटो वगैरे काढून झालेला आहे मस्तपैकी. आता स्टोरी लावायची एक मस्त टापची. तोपर्यंत आपल्या बसचं पण टाइम होईल. अजून 15 मिनटं तिकीटच्या तर हिशोबानं आहे. तर फायनली आता ट्रेनमध्ये आहे आपण आणि आमचे 3 सीट एकाकडे आणि 2 सीट एकाकडे झाल्यात. 5 जण आम्ही टोटल. आणि भाऊ असं आम्ही विचारत होतो दुसऱ्या पॅसेंजरना की सीट एक्सचेंज करता काय, पण तसं काय जमलं नाही. त्यामुळे आता पुढे गेलेलं होतं. ते बघून काय आठवतंय काय? 12 मसाला 13 सगळं चेंज करतो, सगळं आणलं. खरं माझेच बॅग विसरले. असं काय विचार करायची नाही. सोशल एन्झायटी मला जाऊ दे म्हणायचं. सीट कुठं होती तेच विसरलो. फायनली आपण पण आता इथे झोपलोय. आपली सीट खाली आहे, कारण खाली लेडीज वगैरे आहे. मग त्या हिशोबावरती आपण वर येऊन झोपलोय की कोणाला डिस्टर्ब करायचं. बाकी इथं दादा आहे, इथं चाची आहे, तिथं आजी आहे. असे आम्ही सगळे गोळीनं आले. आता रात्री जर मॅनेज झाले तर मग इथंच, नाही तर मग आणि परत तिकडे यशवंतला जायचं, यशवंतला झोपायचं. तर बेलगाम मध्ये पोचलोय आणि काय तर पोटा पाण्यासाठी काय तर घेऊया. थांबा, चिप्स वगैरे काय तर घेऊ. तर चिप्स वगैरे घेतले आणि काय तर हुडकायच्या तलाशमध्ये आहे, कारण मला तर काय वाटत नाही काय गावल. फक्त विचार करा, मी इथंच राहिलो आणि ट्रेनच निघून गेली. एवढ्या शिवा काय ना मी पप्पाकडनं आणि दादाकडनं पण लई घाण चकचक आली की नाही. सनकिस्ड हो. असं शेवट हो, वागा लागते. मग काय करायचं मला तेच माहिती नाही. माहिती आहे मी खुळा आहे.
तर परत चाललोय मी डेक मध्ये आणि 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 काय नाही, बस तेवढंच. मगापासून बसून बसून कंटाळलेलो, त्याच्यामुळं बाहेर इथं असं येऊन उभा राहायचं म्हटलं. तर भाऊ इथं फोटोशूट करायला थांबा, दाखवतो कोणी वाघ. वाघ असतात तो तसे टापची माणसं कोणकोण तर. मग बोर आले जाम आणि काय करायचं समजा ना, त्यामुळं आलतो आणि काय नाही, निवांत आहे सगळं. आता संध्याकाळी जेवणाच्या टाईमला येतो. मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे, सोबतच पॉवर बँक पण घेऊन तर आले, लावूनच आहे जो ढिल्ल्यान नसते काय. मग आता संध्याकाळी भेट. तर भावांनो, आता वाघानं ट्रेन मधून उडी मारल्या. कारण संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 काय तर वाजायलात आणि मी अजून धारवाडमध्ये आहे. कॅन यू इमॅजिन? म्हणजे चोकोबार किती एवढं चालत नसते. आणि थंड पण वाजवली, खूप थंडी वाढलेली, त्याच्यामुळं जॅकेट वगैरे घालून एकदम गच. आता रात्री ह्याच्यापेक्षा अजून गच होणार त्याच्यासाठी, कारण जेवल्यानंतर. सो बाय बाय. नाही थांबा, अजून काहीतरी घ्यायचं आहे, खाय प्यायला काय तर, पोटा पाण्याचं बघून. आता असंच चालत 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 जायचं 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 परत आणि यायचं 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 यायचं. जिंदगीत एवढंच काम राहिले आमचं बेंचवर. तर आता सगळ्यांनी प्यायला कोल्ड्रिंक वगैरे घेतले आणि आता शिट्टी वाजवल्या वाघानं, बेल वाजवले, हॉर्न वाजवले, काय वाजवले काय म्हणू मला माहित नाही, पण मला पण जायचं आहे. तर आता कोक सपवायचा टाइम आहे. कोक सपवून एन्जॉय, झोपायचं, काय काम आहे, जेवायचं आहे अजून. मागा अनेक ठेवलं. रात्री कशाची टेन्शन नाही झालं पाहिजे आपल्याला, आपण त्या हिशोबावर ते पूर्ण प्लॅनिंग करून सगळं करतो. तर मग रात्रीचे वाजल्यात 9 आणि थंड वाढल्या भयानक. शॉल बिल घेऊन आहे माणूस आता कडक. आता काय काम नाही, शेवट आपलं काम करायला. जेवण वगैरे पण झाले, काम एवढंच काय आता, जेवणे झोपणे. जेवणे नाही, जेवलोय, एडिट करणे, झोपणे, विषय एवढाच आहे. मग उद्या आणि एक ब्लॉग येणार. या ब्लॉगचे 3 पार्ट असणार, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. जो पार्ट 1 आणि पार्ट 2 साठी उद्यापर्यंत वेट करा. बाय बाय, लव्ह यू, स्वीट ड्रीम्स.